तर मनसे युतीबाबत आपण सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। स्थानिक पातळीवर युती आघाडीबाबत आढावा घेऊन माहिती द्या। उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना हे आदेश दिलेले आहेत। तर उद्धव ठाकरेंची जिल्हा प्रमुखांसोबत बैठक पार पडलेली आहे आणि यानंतर उद्धव ठाकरेंचे हे आदेश असल्याची माहिती समोर येते। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच प्रणिता, 12 वाजता सर्व जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांची बैठक शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली होती। स्वतः उद्धव ठाकरेंनी सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केलेलं आहे। यामध्ये उद्धव ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। ते असं देखील म्हटले, काल मनसेच्या युती संदर्भात जे आहे ते आपण सर्व सूचना ज्या आहेत त्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, परंतु कोणासोबत युती करायची त्या संदर्भातला आढावा जो आहे तो स्थानिक नेत्यांनी आणि जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांनी घ्यावा, असा आदेश जे आहे ते उद्धव ठाकरेंनी यांनी त्यांना दिलेले आहेत। आपण मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक आहोत, परंतु या संदर्भात स्थानिक लेवलला वातावरण कशा पद्धतीने आहे याचा आढावा घेऊन माहिती जी आहे ते येत्या 1 महिन्यामध्ये शिवसेना भवन येथे सादर करावे, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहे। त्याचसोबतच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती युती ही आघाडीसोबत करायची की मनसेसोबत करायची याची माहिती लवकरात लवकर दिली जाईल, परंतु संपूर्ण माहिती घेत असताना आपण सर्वच जागांवरती लढण्याची तयारी जी आहे ती तयारी आपली असली पाहिजे, असं देखील उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे। आपण याच्या अगोदर जर पाहिलं तर अनेक बैठका ज्या आहेत त्या बैठका उद्धव ठाकरेंच्या पार पडत होत्या आणि त्यामध्ये मनसेच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे बोलत होते, परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची बैठक होती आणि सर्व नेत्यांना मनसेसोबत युती केल्यास कशा पद्धतीने आपल्याला फायदा होईल किंवा मनसेसोबतच्या युतीचा कशा पद्धतीने आढावा घ्यायचा अशा सूचना ज्या आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत। त्याचसोबतच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वांनी तयार राहिलं पाहिजे, आपले गटप्रमुख असतील किंवा शाखा प्रमुख असतील यांना ॲक्टिव्ह केलं पाहिजे, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। त्याचसोबतच आपली संपूर्ण निवडणुकांची यंत्रणा जी आहे ती भाजपनं चोरली आणि भाजप मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे आपली यंत्रणा जी आहे ती मूळ यंत्रणा आपली आहे ती यंत्रणा देखील सज्ज करा, असं देखील आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। आणि काल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी भाडोत्री पक्ष म्हणून भाजपवरती टीका केली, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये देखील भाजप हा भाडोत्री पक्ष आहे, अजून देखील आपले काही पदाधिकारी हा पक्ष फोडू शकतो, अशी देखील उद्धव ठाकरेंनी वक्तव्य ह्या बैठकीमध्ये केलेलं आहे। परंतु महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीने नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युती संदर्भात वक्तव्य केलं होतं, त्याचसोबतच आजच्या देखील पक्षप्रमुखांनी जिल्हा प्रमुखांच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि मनसेसोबत युती संदर्भात किंवा आघाडीसोबतच्या युती संदर्भातचं आढावा घेण्याचं काम जे आहे ते आता संपूर्ण सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना दिलेलं आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार होत आहेत, त्यामुळे कुठेतरी ठाकरे गटाकडून वेगवेगळी पावलं जी आहेत ती पावलं उचलण्याचं काम सध्या ठाकरे गटाच्या वतीनं केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुरुवातीला नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि काल मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने कालच्या मेळाव्यामध्ये मनसे संदर्भात वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता संपूर्ण जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना या युती संदर्भात सकारात्मकता उद्धव ठाकरेंनी दाखवली। निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।